अलिबाग तालुक्यातील कावेर इथं उभारण्यात येत असलेल्या रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रकल्पाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय। या प्रकल्पामुळे इथल्या महिला मुलांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे, तसंच बागायताचं देखील नुकसान होण्याची भीती येथील स्थानिकांना आहे। या संदर्भात ग्रामसभेत ठराव करून प्रकल्पाला विरोध करण्यात आला। शिवाय जिल्हाधिकारी, पोलीस, तहसीलदार यांना देखील निवेदन देऊन तक्रार करण्यात आली, परंतु या तक्रारीची दखल घेतली जात नाहीये। ज्या तक्रारी करण्यात आल्या त्याला केराची टोपली दाखवण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे या प्रकल्पासाठी कुठलीही परवानगी घेतली नसल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केलाय। हा प्रकल्प अन्य ठिकाणी हलवावा अशी मागणी आता येथील ग्रामस्थ करतायत। प्लांटच्या समोर शाळा आहे, प्लांटच्या समोरच आंब्याची वाडी आणि चारही बाजूनी शेती आहे। हे सगळं प्रशासन का दुर्लक्षित करते? आतापर्यंत ग्रामपंचायत, कलेक्टर, तहसीलदार, इवन अलिबाग पोलीस यांना देखील आम्ही वारंवार पत्र दिली आहेत, मात्र त्यांनी एकदा इथे फेरी मारली नाही। जर त्यांना असंच वाटतं तर त्यांनी येऊन 2-2 चमचे सिमेंट प्रत्येक ग्रामस्थाच्या तोंडात कोंबावं, कारण हा प्लांट इथे झाला तर आमची अवस्था तीच होणार आहे। आरएमसी प्लांट जो बेकायदेशीररित्या चालू आहे, कोणतीही परवानगी मिळालेली नाही, तरी जवळजवळ त्या प्लांट मालकाने आतापर्यंत कोटी रुपये इथे खर्च केलाय। कुठल्याही ग्रामस्थांनी त्यांना परवानगी दिली नाही। ग्रामसभेमध्ये सर्वानुमते एक ठराव झाला, ज्याच्यामध्ये सांगण्यात आले की इथे हा आरएमसी प्लांट होता कामा नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।